श्रोते नमस्कार. आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी 90.8 FM फुले कृषी वाहिनी, कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. आणि मी डॉक्टर आनंद चवई आपल्या सर्वांचं कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, टोमॅटो पिकावरील प्रमुख रोग आणि त्यांचं नियंत्रण याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे प्राध्यापक चिमाजी भाऊसाहेब बाचकर सर यांना. सर, आजच्या या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. श्रोते हो, खऱ्या अर्थानं प्राध्यापक चिमाजी भाऊसाहेब बाचकर सर हे रोगशास्त्रज्ञ म्हणून अखिल भारतीय समन्वित भाजीपाला सुधार प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे शेतकऱ्यांच्या सेवार्थ प्रभावीपणे कार्यरत आहेत. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की टोमॅटो हे अतिशय आपल्या सर्वांच्या महत्त्वाचं आपल्या आहारातील एक प्रमुख फळभाजी पीक आहे. आणि या विषयाच्या अनुषंगाने आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की टोमॅटो पिकावरील प्रमुख रोग आणि त्यांचे नियंत्रण. सर, आजच्या विषयाच्या अनुषंगाने मला विचारायला निश्चित आनंद वाटेल की टोमॅटो म्हटलं तर अतिशय प्रत्येकांच्या आहारातला आणि प्रत्येकांच्या आवडीचा हा एक फळभाजी प्रकार आहे. तर महाराष्ट्रात नेमकंच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये याची लागवड केली जाते? महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यात प्रामुख्याने टोमॅटोची लागवड केली जाते. आणि त्याचं आहाराचं जर महत्त्व म्हटलं तर त्याच्यामध्ये टोमॅटो पिकामध्ये अ, ब व क जीवनसत्व, शिवाय खनिजे, चुना, लोह, तसेच कोशिंबीर, आमटी, सूप इत्यादीसाठी वापरतात. त्यानंतर आपण जे टोमॅटो केचप असेल, सॉस असेल, जाम, चटणीसाठी या टोमॅटो पिकाचा वापर, या फळाचा वापर केला जातो. निश्चितच प्रत्येकांच्या दृष्टीने आहारामध्ये ब, क आणि अ जीवनसत्व आणि खनिजयुक्त असणारा असा हा टोमॅटो अतिशय महत्त्वाचं फळपीक आहे. आणि या पिकावरती नेमकं सर कोणते रोग येतात? या पिकावर प्रामुख्याने पानावरील करपा, यात प्रामुख्याने लवकर येणारा आणि उशिरा येणारा करपा, नंतर फळसड, भुरी, मर रोग, देवी रोग आणि विषाणूजन्य रोग हे महत्त्वाचे रोग या पिकावर प्रामुख्याने येतात. अगदीच सर, आपण बोलताना आपण सांगितलं की महत्त्वाचा म्हणजे याच्यावर लवकर येणारा करपा हा एक महत्त्वाचा रोग तुम्ही सांगितलाय. तर शेतकरी बंधूंच्या दृष्टीने नेमकं याची लक्षणं काय आहेत सर, काय सांगता? हा जो रोग आहे हा अल्टर्नेरिया सोलेन नावाच्या बुरशीमुळे होतो. सुरुवातीला जमीनलगतच्या पानावर लहान आकाराचे गोलाकार ते आकारहीन तपकिरी ते काळपट रंगाचे ठिपके दिसतात. ते ठिपके ओलंकित असतात. रोगाचा प्रादुर्भाव वाढून ठिपके एकमेकात मिसळतात आणि मोठ्या आकाराचे तपकिरी चट्टे पानावर तयार होतात. या रोगामुळे पाने करपून घालतात. पानाप्रमाणे खोडावर देखील गर, तपकिरी डाग पडतात. त्यामुळे फांद्या कमकुवत होऊन मोडतात. हिरव्या किंवा पिकलेल्या फळावर तपकिरी ते काळ्या रंगाचे ओलंकित डाग आढळून येतात. निश्चित. आणि मग करपा रोगाचं नियंत्रण कसं केलं पाहिजे, काय सांगता येईल? तर या रोगाचं नियंत्रण करण्यासाठी आपण पिकांची फेरपालट करावी. टोमॅटो नंतर मिरची, वांगी किंवा बटाटा या वर्गातील पिके घेऊ नये. निरोगी बियाणे वापरावे. बियाण्यास बीज प्रक्रिया करावी. त्यासाठी कॅप्टन किंवा थायरम 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास वापरावे. त्यानंतर रोपोटिकेत मॅन्कोजेब 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करण्यात यावी. तसेच झाडावरील तसेच जमिनीत पडलेले रोगग्रस्त फळे पाणी गोळा करून नष्ट करावीत. आणि ह्या कर्करोगाची लक्षणे दिसताच मॅन्कोजेब 25 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराइड 25 ग्रॅम किंवा किटाजिन 20 ग्रॅम किंवा टेबिकोनॅझोल अधिक ट्रायफ्लोऑक्झिस्ट्रॉबिन 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून आलटून पालटून 10 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी. बरं, हे झालं करपा रोगाच्या बाबतीत. पण टोमॅटोवरती अजून एक प्रामुख्याने येणारा रोग म्हणजे भुरी रोग असतो. तर ह्या रोगाची काय लक्षणं आहेत नेमकी? तर हा जो रोग आहे लेव्होलिया टावरिका नावाच्या बुरशीपासून होतो. सुरुवातीला पानाच्या पृष्ठभागावर व खालच्या बाजूस पिठाप्रमाणे पांढऱ्या बुरशीची वाढ झालेली दिसते. पाणी पिवळी पडून वाळतात व गळून पडतात. त्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट येते. आणि मग याचं नियंत्रण कसं करणं अपेक्षित असतं? या रोगाचे लक्षणे दिसताच सुरुवातीला पाण्यात मिसळणारा गंधक 80%, 25 ग्रॅम किंवा टेबिकोनॅझोल 10 मिली किंवा हेक्झाकोनॅझोल 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून घेऊन त्याची फवारणी करण्यात यावी. बरं. आणि हे सगळं आपण करत असताना अजून एक शेतकऱ्यांना भेडसावणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कधी कधी टोमॅटोची पानं पिवळसर होतात आणि झाड असं मरायला लागतं. नेमकं हे कशाचं लक्षण आहे आणि काय सांगता येईल? तर हा जो मर रोग आहे, हा रोग जो आहे फ्युजेरियम नावाच्या बुरशीमुळे होतो. पाने पिवळसर होऊन झाड मरते. नवीन झाड अचानक कोलमडलेले दिसते. झाडाची काही फांद्यात सुकतात आणि रोगामुळे झाडाची वाढ खुंटते. मुळे आतील पेशी कुसतात व झाड मरते. झाडाची खोड चाकून कापून निरीक्षण केले असता आतील गाभा तपकिरी रंगाचा दिसतो. बरं, अशा पद्धतीनं हा मर रोग टोमॅटोवरती प्रामुख्याने दिसतो. असा जर रोग आल्यानंतर, मर रोग आल्यानंतर शेतकरी बांधवांनी त्याचं नियंत्रण कसं करणं अपेक्षित आहे? तर त्यासाठी सुरुवातीला आपण जी जमीन आहे ती उत्तम निचरा होणारी असावी. पिकांची फेरपालट करावी. प्रमाणित बियाणे वापरावे. शेतात चांगले कुजलेले शेणखत
किंवा कंपोस्ट खत किंवा हिरवळीचे खत भरपूर प्रमाणात वापरावे. ट्रायकोडर्मा 5 किलो प्रति हेक्टर शेणखतात मिसळून द्यावा. रोपांची मुळे जेवढीच लागवड करतो बुरशीनाशक आणि कीटकनाशक द्रावणात बुडून त्यांची लागवड करावी. रोगाची लक्षणे दिसताच कॉपर ऑक्झीक्लोराईड 25 ग्रॅम किंवा कार्बन डायझिन 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात द्रावण तयार करावे आणि प्रति झाडास 50 ते 100 मिली बुंदेशी गोलाकार करून ओतावे. अगदीच खऱ्या अर्थानं शेतकरी बंधूंनो 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण प्राध्यापक चिमाजी भाऊसाहेब बाचकर, रोगशास्त्रज्ञ, भाजीपाला सुधार प्रकल्प यांच्याशी संवाद साधत आहोत. आणि आज आपला विषय आहे टोमॅटो पिकावरील प्रमुख रोग आणि त्याचं नियंत्रण. आणि याविषयी सर आपल्याला सविस्तर आपल्याशी संवाद साधत आहेत. सर, आजकाल जर बघितलं तर टोमॅटोची लागवड करत असताना काही वेळा शेतकऱ्यांच्या बोलण्यातून सातत्याने जाणवतं की काही विषाणूजन्य रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव होताना दिसतोय. हे कोणते नेमके विषाणूजन्य रोग आहेत? याच्यात टोमॅटोमध्ये प्रामुख्याने टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस, पूर्णगुच्छ किंवा बोकड्या आणि मोजॅकला कोकंबर मोजॅक पण म्हणतात. हे प्रामुख्याने विषाणूजन्य रोग टोमॅटो पिकावर आढळून येतात. तर टोमॅटो स्पॉटेड विल्ट हा जो रोग आहे, या टोमॅटोच्या शेंड्याकडील नवीन पानावर प्रथम लहान तांबूस काळसर ठिपके किंवा चट्टे दिसतात. रोगाचे प्रमाण वाढून 3-4 दिवसात कवळी पाने करपून काळी पडतात. हा रोग पाने, देठ, कवळ्या फांद्या आणि खोडापर्यंत पसरत जाऊन तांबूस काळपट चट्टे पडतात. शेवटी झाड करपते व मरते. फळधारणा होत नाही. या रोगाचा प्रसार फुलकिडी, त्याला इंग्लिशमध्ये थ्रिप्स या किडीमार्फत होतो. त्याचबरोबर काही वेळा पर्णगुच्छ किंवा बोकड्या हा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरस सारखा येतो. ह्याची लक्षणं काय असतात नेमकी? या रोगाचा प्रसार टोबॅको लिपकर व्हायरस या घातक लसीमुळे होतो. पाने बारीक राहून वाकडी तिकडी होऊन सुरकत्या पडल्यासारखे दिसतात. पानाचा रंग फिक्कट हिरवा पिवळसर होतो. झाड खुजे राहून पूर्ण बोकाडल्यासारखे दिसते. आलेली फळे आकाराने लहान राहतात. रोगाचा प्रादुर्भाव सुरुवातीला झाल्यास फळधारणा होत नाही. या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीमुळे होतो, व्हाईट फ्लाय. मग याच्याबरोबरच अजून काही असे आणखी काही विषाणूजन्य काही रोग आहेत का, किंवा त्याची काही लक्षणं आहेत का? अजून आता महत्त्वाचा जो आहे टोमॅटो मोजॅक, या रोगाचा प्रसार टोमॅटो मोजॅक व्हायरस व कोकुंबर मोजॅक व्हायरस, पोटॅटो मोजॅक व्हायरस या विषाणूमुळे होतो. या रोगामुळे पाने फिक्कट हिरवी होतात. पाने बारीक राहून त्यामध्ये हिरवट पिवळसर डाग दिसतात. झाडाची वाढ खुंटते. फुले फळे फार कमी प्रमाणात लागतात. हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे टोमॅटोची लागवड करताना तसेच आंतरमशागतीची कामे करतेवेळी परशानी आणि मावा या किडीमार्फत या रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो. अशा पद्धतीचे हे विषाणूजन्य रोग टोमॅटो पिकावरती येत असतात. तर मग टोमॅटो पिकावरती असे विषाणूजन्य रोग आल्यानंतर शेतकरी बंधूंनी ह्या विषाणूजन्य रोगाचं नियंत्रण कसं करणं अपेक्षित आहे? या रोगाचा प्रसार प्रामुख्याने आता जो टोमॅटो स्पॉटेड विल्ट आहे, फुलकिडी, पूर्णगच्छ पांढरी माशी आणि कोकंबर मोजॅक जो आहे मावा, या किडीचं नियंत्रण करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी सुरुवातीला आपण TSP बीज प्रक्रिया करावी. 90 ग्रॅम TSP पावडर घेऊन त्यात 1 लिटर पाण्याचं द्रावण तयार करून 15 मिनिटे बियाणे बुडवून 3-4 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून सावलीत सुकवावे आणि लागवड करावी. त्यानंतर इमिडोक्लोपिड किंवा कार्बोसल्फान 5-5 ग्रॅम घेऊन याची बीज प्रक्रिया करून बियाणे पेरणी करावी. बियाण्याची रोपवाटिकेत गादीवाफेवर पेरणी करताना कार्बोफ्युरॉन 35 ते 50 ग्रॅम प्रति 10 चौरस मीटर या प्रमाणात मिसळावे. पेरणी झाल्यानंतर बियाण्याची गादीवाफेवर उगवण झाल्यानंतर 400 मेस नायलॉन नेट किंवा मलमल कापड मच्छरदाणीसारखे टाकावे. म्हणजे रोगाचा प्रसार करणाऱ्या किडीपासून रोपांचे संरक्षण होईल. रोपवाटिकेत डायमेथॉएट 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन त्याची फवारणी करावी. रोप प्रक्रिया करताना त्यासाठी इमिडोक्लोपिड 10 मिली किंवा कार्बोसल्फान 20 मिली अधिक ट्रायकोडर्मा पावडर 50 ग्रॅम घेऊन त्यात या प्रमाणात घेऊन रोपांची मुळे 10 मिनिटे पडून नंतर लागवड करावी. लागवड करण्यापूर्वी 50 ते 60 दिवस अगोदर टोमॅटोच्या सर्व बाजूनी 5 ते 6 ओळी मका किंवा बाजरी पेरल्यास पांढऱ्या माशीचे प्रमाण रोखण्यास मदत होईल. आणि प्रमाणित बियाणे वापरावे. पीक तणविरहित ठेवावी. रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त झाडे जमिनीतून उपटून टाकून ते नष्ट करावीत. लागवडीनंतर 15 दिवसांनी 10 मिनिटात 10 मिली किंवा नीम ऑइल 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन याची फवारणी करण्यात यावी. निश्चितच असं जर केलं तर त्याचं नियंत्रण शक्य होऊ शकतं. श्रोते हो, खऱ्या अर्थानं आज आपला विषय आहे टोमॅटो पिकावरील प्रमुख रोग आणि त्याचं नियंत्रण. आणि आपल्याशी संवाद साधत आहे ते प्राध्यापक चिमाजी भाऊसाहेब बाचकर सर, रोगशास्त्रज्ञ, भाजीपाला सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. आपल्या मनात नक्कीच अजून काही शंका असतील, काही प्रश्न असतील आणि काही टोमॅटो पिकावरील रोगांच्या विषयीची जर माहिती अजून जाणून घ्यायची असेल तर निश्चित आपण त्यांच्याशी संपर्क करू शकता. मी त्यांचा संपर्क क्रमांक देत आहे 98 90 46
5670. मी पुन्हा एकदा त्यांचा संपर्क क्रमांक सांगतो 9890465670. तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या शंकांचं निरसन करून घ्यायचं आहे. सर, आपल्या विषयाच्या शेवटाकडे जात असताना टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपला काय सल्ला असेल का? आता टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी बरेचसे शेतकरी प्रायव्हेट नर्सरीमधून रोप आणतात आणि सुरुवातीला काय होतं, ह्या नर्सरीमध्ये जर समजा विषाणूजन्य जे काही रोग आहे, व्हायरस डिसीज, तिथं जर त्या रोपांवर जर त्या विषाणूजन्याची हे झाली, बाधा झाली त्या रोपांवर, तर शेतामध्ये आणल्यानंतर लागवड केल्यानंतर त्या रोपांची वाढ होत नाही. आणि रोपांची वाढ नाही झालं तर ते शेतकरी म्हणतात ते रोप बियाण्याचा प्रॉब्लेम आहे बाबा. मग बऱ्याचशा ठिकाणी असं होतं की ती नर्सरी जर प्रोटेक्टेड नसेल, नर्सरी प्रोटेक्टेड असणं फार गरजेचं आहे. आणि त्या नर्सरीमध्ये ज्यावेळेस समजा रोप गादीवाफ्यावर किंवा त्या ट्रेमध्ये रोपं तयार करतात आणि तिथं जर प्रोटेक्टेड कंडिशन नसेल तरी साधारण हे रोप तयार व्हायला 20 ते 25 दिवस लागतात. 30 दिवसापर्यंत रोप तयार होतं. आणि त्या काळात जर प्रोटेक्टेड नसेल तर हे जे विषाणूजन्य रोग आहे तर हे शेतात आल्यानंतर लगेच त्याच्यावर प्रादुर्भाव होतो. त्यासाठी जे रोपं घेताना शेतकरी बंधूंनी काळजी घेतली पाहिजे, बाबा ते बियाणे प्रमाणित आहे की नाही, त्या सीझनला ती व्हरायटी आहे का, हे महत्त्वाचं आहे. त्या सीझनला ती समरसाठी जर एखादी व्हरायटी असेल तर ती लागवडीची योग्य आहे का, हे पाहणं फार अत्यंत गरजेचं आहे. अगदीच निश्चितपणे. आणि मग अनेक आता आपण बऱ्याच वर्षापासून एक प्रख्यात रोगशास्त्रज्ञ म्हणून काम करत असतात. मग टोमॅटोच्या पिकाच्या संदर्भात अनेक तक्रारी काही शेतकऱ्यांच्या येत असतील आणि त्याच्या पंचनामासाठी सुद्धा आपल्याला जाणं, असे काही अनुभव आहेत टोमॅटो पिकाच्या संदर्भात? आहे ना, अनुभव आहे ना. काय होतं, बरेच शेतकरी आता रोप आणतात रोपवाटिकेतून. आता बऱ्याच ठिकाणी टोमॅटोची जी काही नर्सरी आहेत ते शेतकऱ्यांना बिल देत नाही आणि बिल न दिल्यामुळे शेतकऱ्याला पुढं प्रॉब्लेम येतो. आणि प्रॉब्लेम आला तर त्यांनी तक्रार केली तर ती तक्रार काय धरल्या जात नाही. त्यासाठी शेतकऱ्यांना माझी एक विनंती राहील का, त्यांनी रोपं घेताना ती व्हरायटी कुठली आहे आणि त्याचं बिल घेणं अत्यंत गरजेचं आहे. अगदीच. आणि बिल असेल तर तुम्हाला ते पुढं काही प्रॉब्लेम आला, समजा फळांची झाडाची वाढ व्यवस्थित झाली नाही, फळं कमी लागले, उत्पादन कमी झालं, तर त्यासाठी तुम्हाला कृषी खात्याकडे तक्रार करू शकता तुम्ही. त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनो, खऱ्या अर्थानं प्राध्यापक चिमाजी वाचकर सरांनी अतिशय महत्त्वाचा मोलाचा संदेश दिलेला आहे. ज्याही रोपवाटिकेतून आपण रोपाशी खरेदी कराल भाजीपाल्याची, तर त्याचं बिल आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून आपण हे सगळं करू शकत असतात. अजून काही सर असे अनुभव आहेत? खूप अनुभव आहे ना. आपल्या आता गेल्या 2 वर्षामध्ये ज्यावेळेस हे होतं, करोना कालावधी होता, त्या कालावधीमध्ये पारनेर, संगमनेर मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या का ते लागवड केल्यानंतर तो व्हायरस रोग आला, मॉजॅक व्हायरस, त्याला कोकुंबर मॉजॅक व्हायरस म्हणतात. आणि तो कोकुंबर मॉजॅक म्हणजे टोमॅटोची फळं लागल्यानंतर ते फळं कडक व्हायचे, प्लास्टिकसारखे, आणि त्याला मार्केट नसायचं. ते अशा बऱ्याच तक्रारी आल्यानंतर ते आम्ही शॅम्पल घेऊन बेंगलोरला HR बेंगलोरला ते शॅम्पल चेक केले आणि त्याच्यावर जवळजवळ वेगवेगळे 8-9 व्हायरस आढळून आले. आणि मग ते आम्ही शेतकऱ्यांना परत रिपोर्ट दिले, असा असा हा प्रॉब्लेम आहे. आणि हा सगळा प्रॉब्लेम कसं झालं, वातावरण सध्या सतत बदलतंय. एक 8 दिवस स्वच्छ राहिलं तर 8 दिवसांनी परत ढगाळ वातावरण होतं आणि किडींचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे, रस शोषणाऱ्या किडींचा. आणि रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढला तर हा व्हायरस रोग वाढत जातो, कंट्रोल होत नाही. मग यशस्वी जर टोमॅटो लागवड करायची असेल तर काय केलं पाहिजे? तर सुरुवातीला आपण ते बियाणं प्रमाणित आहे की नाही, त्या हंगामासाठी ती व्हरायटीची जर त्या जातीची निवड केली का आहे की नाही, हे महत्त्वाचं आहे. आणि ती निवड केली असेल तर त्या हंगामासाठी ती जात घ्यावी, नाहीतर दुसरी विदाऊट बिलाची रोपं आणू नये आणि लागवड करू नये. निश्चितच शेतकरी बंधूंनो, अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याला टोमॅटो पिकावरील प्रमुख रोग आणि यशस्वी टोमॅटो उत्पादन याविषयी देखील प्राध्यापक चिमाजी भाऊसाहेब बाचकर, रोगशास्त्रज्ञ, भाजीपाला सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी या ठिकाणी दिलेले आहे. सर, आपण बऱ्याच वेळापासून आमच्या टोमॅटो उत्पादकांसाठी अतिशय छान पद्धतीची माहिती दिली, त्याबद्दल सर्व शेतकरी बंधूंच्या वतीनं 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या वतीनं आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं आपले खूप खूप आभार. धन्यवाद. टोमॅटो पिकावरील प्रमुख रोग आणि त्याचे नियंत्रण याविषयी प्राध्यापक चिमाजी भाऊसाहेब बाचकर, रोगशास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित भाजीपाला सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी दिलेली माहिती आपण ऐकली. यासारखेच दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी कुठेही जाऊ नका, ऐकत रहा 90.8 FM फुले कृषी वाहिनी, कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. आता या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली. मी डॉक्टर आनंद सबे आपल्या सर्वांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन तज्ज्ञासोबत, एका नवीन विषयासोबत, कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.